श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोटचे स्वामी समर्थ लोकांना सद्बुद्धी देत सन्मार्ग दाखवून उद्धार करण्यासाठी चैत्र शुद्ध द्वितीयेच्या दिवशी प्रगटले। अशक्यही शक्य करून दाखवणारी परमेश्वरी शक्ती म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अढळ विश्वासामुळे आणि भक्तिभावामुळे स्वामी भक्तांना अनेक संकटांना सामना करता येऊ लागला। भक्तांच्या मनातील भय दूर होऊन जीवनात आनंद निर्माण झाला। अशा आपल्या श्री स्वामी समर्थांच्या भक्तांना आम्ही द स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स या यूट्यूब चॅनल मार्फत श्री स्वामी समर्थ सारामृत मराठीमधून 1 ते 21 अध्याय श्रवणाचा लाभ घेता येईल। तसेच आपणास हे पारायण करायचे असल्यास पारायण करण्याची पद्धत आपण पाहूया। पारायण पद्धती दिनशुद्धी पाहून पारायण करावे। ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे। याप्रमाणे आपली श्रद्धा, भक्ती व इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीचे 3, 7, 11 व 21 अशी पारायण करावी। सकाळी स्नानानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे। स्नानानंतर शुद्ध वस्त्रे नेसून मस्तकी गंध लावावे। कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव श्री स्वामी समर्थांचे चरण स्मरण करावे। पारायणाच्या प्रारंभी उजव्या तळ हातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी व वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छेसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे। अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करून ते पाणी तांबण्यास सोडावे। चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून त्यावर श्री स्वामींची तसबीर व मूर्ती ठेवावी। भोवती रांगोळी काढावी, समई लावावी। गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य या पंचोपचाराने श्रींची पूजा करावी। सायंकाळी जवळपास असलेल्या श्रींच्या मठात व मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घ्यावे। पारायण काळात सदाचरण राहावे, एकभुक्त राहावे, ब्रह्मचर्य पाळावे, वादविवाद, भांडणतंटा आदी गोष्ट टाळावे। अशा पद्धतीने पारायणाचा लाभ घ्यावा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।